नमस्कार सत्कार न्यूज 24 में आपका स्वागत है। अमरावती के जिला स्तरीय अस्पताल में हुए दर्दनाक हादसे के बाद विधायक रवि राणा ने अस्पताल पहुंचकर दुर्घटना स्थल का जायजा लिया। रवि राणा ने अस्पताल के वार्डों का निरीक्षण किया और डॉक्टरों व स्टाफ से पूरी स्थिति की जानकारी ली। उन्होंने बताया कि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इस पूरी घटना पर खुद नजर बनाए हुए हैं। हादसे की जांच के लिए विशेष समिति का गठन किया गया है और दोषियों के खिलाफ सख्त से सख्त कार्रवाई के आदेश दिए गए हैं। दौरे के दौरान रवि राणा ने अपनी जान पर खेलकर मासूम नवजात बच्चों की जान बचाने वाली नर्सों और कर्मचारियों के साहस की जमकर सराहना की। इसके साथ ही उन्होंने राज्य के सभी अस्पतालों में नियमित फायर सेफ्टी ऑडिट कराने की पुरजोर मांग की। रवि राणा ने सभी नेताओं से इस घटना पर राजनीति न करने और गरीबों के स्वास्थ्य सुधार के लिए मिलकर काम करने की अपील की। अमरावती की हर बड़ी अपडेट के लिए बने रहिए सत्कार न्यूज 24 के साथ। पत्र दिले होते मात्र दोन्ही पत्राची दखल पीडब्ल्यूडीच्या आरोग्य विभागात विद्युत विभागाने घेतली नाही काय नेमकं बरोबर आहे। सीएसनी जेव्हा इतक्या गंभीरपणे त्यांना पत्र लिहिलं आणि सीएस जर आपल्या जिल्ह्याचे प्रमुख आहे आणि त्यांना आरोग्याच्या सगळ्या व्यवस्था सज्ज ठेवणं ही त्यांची जबाबदारी आहे आणि त्याची काळजी घेण्यासाठी जर पीडब्ल्यूडी आणि एमएससीबी विभागाला सीएसनी जर पत्र पाठवलं आहे आणि त्याची लापरवाही या दोन्ही विभागांनी केली असेल तर निश्चितच चौकशीमध्ये त्यांचेसुद्धा नाव येईल। त्या पत्राची तारीख आहे, त्या डिपार्टमेंटला पत्राची कॉपी पोचलेली आहे। त्यानंतरही हे न झाल्यामुळं त्यांनी त्याची दखल न घेतल्यामुळं आज खऱ्या अर्थानं ते 3 बच्चू जे गमावले आपण, आज या घटनेमध्ये 45-47 मुलं या ठिकाणी होते। आमच्या नर्सनी जे आपले इथले डॉक्टर आहे या सगळ्या लोकांनी त्या बच्चूला हलवलं नाही ते मोठी दुर्घटना झाली असते आणि मी त्यांचे कौतुक करतो की त्यांनी बाकी बच्चूचे जीव वाचवले। पण मला असं वाटते सीएसनी पत्र दिल्यानंतर या विभागाने दखल का घेतली नाही सगळ्यात मोठा प्रश्न आहे। ज्या कंपनीचे ते इक्विपमेंट लागलेले आहे त्या कंपनीच्या माध्यमातून या ठिकाणी जी तिथे आग लागली, चुकीच्या पद्धतीचे इक्विपमेंट दिले असेल, मेंटेन नसन केले, फायर ब्रिगेडचे या ठिकाणी स्प्रिंकलर बंद होते, फायर ब्रिगेडचा कुठला अलाराम या ठिकाणी नव्हता। ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण फायर ब्रिगेडच्या नॉर्म्समध्ये पाहतो त्याच्या पूर्णपणे त्याला बाजूला ठेवून या ठिकाणी अतिदक्षता विभागामध्ये इतकी मोठी रिस्क घेणं हे मला वाटते आज जे मुलांचं ज्या मरण पावले आहे त्या सगळ्यांच्या पालकाला जर खऱ्या अर्थानं न्याय द्यायचा असेल त्यांच्यावर गुन्हे दाखल करून कारवाई केली पाहिजे आणि जेलमध्ये टाकलं पाहिजे। आणि त्यानंतर माझी दुसरी अजून एक सल्ला आहे की डफरीन हॉस्पिटल या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्यातून आदिवासी प्रत्येक गरीब कुटुंब, गरीब महिला या ठिकाणी आपल्या इलाजासाठी येतात, मोठ्या प्रमाणात तालुक्यात येतात। त्या ठिकाणी चांगला इलाज त्यांचा झाला पाहिजे, चांगली सुविधा त्यांना मिळाली पाहिजे आणि त्यांचे दुःख त्यांना माहीत आहे आज किती कठीण परिस्थितीमध्ये ती आई आपल्या बाळाला गमावलेलं आहे आणि त्या बाळाला गमावल्यानंतर त्या आईचं दुःख आणि या दुःखाचं सावट या अमरावती जिल्ह्यावर या महाराष्ट्रातले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा याची सकाळी 5 वाजतापासून